मला 3 पुत्र वागवले आहेत, जेणेकरून आमच्या राजवंशाचे सातत्य सुनिश्चित होईल. विष्णूची नजर त्याचा नातू धृतराष्ट्राकडे पडली, जो शांतपणे बसून लक्षपूर्वक ऐकत होता. भीष्माने घोषित केले, समुद्र त्याच्या किनाऱ्यांचा विस्तार करतो, तशाच प्रकारे आपण पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा विस्तार करणे आवश्यक आहे. भीष्माने घोषित केले, मी आमच्या उदात्त भविष्यात सामील होण्यासाठी योग्य असलेल्या 3 कन्यांबद्दल ऐकले आहे. एक आहे यादव राजकुमारी सुसेनाची मुलगी, दुसरी आहे सुंदर स्वालाची मुलगी गांधारी, आणि तिसरी आहे माद्राची सुंदर राजकुमारी. तो थांबला, त्याचे डोळे उत्साहाने चमकले. या सर्व कन्यांकडे निर्भक्त अतुलनीय सौंदर्य आणि शुद्ध वास आहे. त्या आमच्या कुटुंबाशी युती करण्यासाठी अत्यंत योग्य आहे. शहाणा आणि बुद्धिमान सल्लागार विदुर बोलला, त्याचा आवाज आदराने भरलेला होता. तुम्ही आमचे वडील, आमची आई आणि आमचे आध्यात्मिक मार्गदर्शक भीष्म आहात. आमच्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही तुम्हाला सोपवतो. त्याचे शब्द हे त्यांच्या कुलगुरूंबद्दल असलेल्या सखोल श्रद्धेचा पुरावा होते. भीष्माचे विचार शुबालाची सुंदर मुलगी गांधारीकडे वळले. त्याने ऐकले होते की तिने भगवान शिवाची पूजा केली आहे आणि तिला 100 पुत्रांना जन्म देण्याचे वरदान मिळाले आहे. या बातमीने प्रेरित होऊन भीष्माने राजा सुवालाकडे दूत पाठवले आणि धृतराष्ट्रासाठी आपल्या मुलीचा हात देण्याची विनंती केली. धृतराष्ट्राच्या अंधत्वामुळे राजा सुवन सुरुवातीला संकोच करत होता, मात्र शेवटी त्याने कुरूंची प्रतिष्ठा आणि त्यांची उदात्त वागणूक लक्षात घेऊन हार मानली. त्याने गांधारीशी धृतराष्ट्राला लग्न करण्यास सहमती दर्शवली आणि तिचा भाऊ शकुनीने आचार्यपणे आपल्या बहिणीला अंधग्वराकडे सादर केले. जेव्हा विवाह सोहळा होणार होता, तेव्हा भीष्माने मोठ्या थाटामाटात आणि आदराने हा उत्सव साजरा केला. पराक्रमी शकुनीने स्वतःच्या शहरात परतण्यापूर्वी कुरु लोकांना अनेक मौल्यवान पोशाख प्रदान केले. शुद्ध आणि समर्पित राजकुमारी गांधारीचे कुरु लोकांनी मोठ्या सन्मानाने स्वागत केले. तिचे वर्तन तिच्या चांगल्या चारित्र्याचा पुरावा होते, कारण तिने तिच्या वरिष्ठाबद्दल अत्यंत आदर दर्शविला होता आणि कधी तिच्या पती किंवा उच्च दर्जाच्या पुरुषाशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा उल्लेख केला नव्हता. समारंभाचा समारोप होताच आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित आहे हे जाणून भीष्माचे डोळे आनंदाने चमकले. सुंदर गांधारीने तिच्या अनुकरणीय वर्तनामुळे तिला आणि तिच्या सासरच्या लोकांना सन्मान मिळवून दिला होता. धृतराष्ट्राप्रती असलेली तिची भक्ती अतूट होती, आशेचा दीपस्तंभ होती. यादवांच्या देशात सुरा नावाचा एक थोर सरदार राहत होता, जो त्याच्या सत्यतेसाठी आणि दैवपणासाठी प्रसिद्ध होता. त्याला प्रीता नावाची एक सुंदर मुलगी होती, जिचे प्रेम पृथ्वीवर एक तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चमकले. नियतीप्रमाणे सूरचा अपत्यहीन चुलत भाऊ आणि मित्र कुंतीबोस मुलाला आशीर्वाद देण्याची इच्छा बाळगून होता. त्याच्या भक्तीने प्रेरित होऊन सुराने आपली पहिली मुलगी प्रीता कुंतीबोजाला पूर्वीचे वचन पूर्ण करण्यासाठी भेट दिली. प्रीता तिच्या दत्तक वडिलांच्या घरात मोठी झाली, जिथे तिला पाहुणचार आणि पाहुण्यांची काळजी घेण्याच्या कलेचे प्रशिक्षण देण्यात आले होते. एके दिवशी नैतिकतेच्या सखोल ज्ञानासाठी ओळखला जाणारा दुर्वासा नावाचा एक शक्तिशाली ब्राह्मण त्यांच्या दारात आला. प्रीता तिच्या जन्मजात शुद्धता आणि दयाळूपणाने ज्ञानीगोष्ठींचे हृदय जिंकले. जेव्हा तो निघण्याची तयारी करत होता, तेव्हा त्याने प्रीता यांना एक पवित्र मंत्र दिला, ज्यामुळे तिला खऱ्या असलेल्या कोणत्याही दिव्य व्यक्तीला बोलावणे शक्य झाले. ज्यामुळे तिला तिची मुले मिळाली. मंत्राच्या वचनाने आश्चर्यचकित होऊन प्रीतेने त्याची परिणामकारकता तपासण्याचे ठरवले. मंत्रासह तेजस्वी सूर्यदेव अर्काला विवादात बोलावल्यावर तिला त्याचे भव्य रूप तिच्या जवळ येताना दिसले. तिच्या धैर्याने प्रसन्न झालेला देव तिच्याशी सौम्य आवाजात बोलला, हे मी आहे. हे काळ्या डोळ्यांच्या मुली, तुला माझ्यापासून काय हवे आहे ते मला सांग. प्रीता अजूनही सावर आणि विनम्र तिने स्पष्ट केले की तिने त्याला केवळ मंत्राची शक्ती तपासण्यासाठी बोलावले होते. ती नम्रपणे क्षमा मागत होती. हे कबूल कर की स्त्रिया त्यांचे उल्लंघन असूनही नेहमीच पात्र आहेत. सूर्यदेवाने तिची भीती समजून तिला आश्वासन दिले, प्रेमळ व्यक्ती, भिवू नका. मी तुम्हाला एक वरदान देईन. तुमच्या शंका बाजूला ठेवा आणि मला तुमचे प्रेम द्या. तथापि प्रीता तिच्या विनयशीलतेमुळे आणि तिच्या नातेवाईकांकडून सूर्याच्या भीतीने बांधली गेली. सूर्यदेवाने तिला पटवून देणे सुरू ठेवले, परंतु तिने हा मानण्यास नकार दिला आणि त्याप्रमाणे त्यांच्या संभाषणात व्यत्यय आला आणि सूर्यदेव स्वर्गात अदृश्य झाला. त्यांच्या संयोगातून एक भव्य मूल जन्माला आले. कर्ण नैसर्गिक शस्त्रास्त्रे आणि कानातले यांनी सुशोभित केलेले, ज्याचे सौंदर्य आकाशीय प्राण्यांच्या सौंदर्याशी स्पर्धा करत होते. त्याच्या जन्मानंतर सूर्यदेव प्रीताकडे पळत आला. तिने तिचे कन्यत्व
पुनर्संचयित केले आणि वयाच्या क्षेत्रात चल्लादो आणि अपराधीपणाने भारावून गेलेली प्रीता तिच्या मुलाच्या पालकांबद्दलचे सत्य लपवण्याचा निर्णय घेते. तिच्या नातेवाईकांच्या नापसंतीच्या भीतीने तिने कर्णाला जवळच्या नदीत फेकून दिले. एका दयाळू सुता जोडप्याने गाधा आणि तिचा पती मुलाला शोधून काढले आणि त्याला स्वतःचे म्हणून वाढवले. त्याच्या नैसर्गिक शस्त्रास्त्रे आणि कानातले यामुळे त्यांनी त्याला वासुसेन संपत्तीसह जन्मलेले असे नाव दिलेले कारण शक्ती आणि शहाणपणात वाढत गेला. तसंच सतो एक कुशल योद्धा बनला. जो सर्व हातांमध्ये कुशल होता तो अनेकदा असे करायचा. पराक्रमी राजांनी सन्मानाने आणि शौर्याने राज्य केलेल्या भरतांच्या देशात कुंतीची मुलगी प्रीता हिचा योग्य पती शोधण्यासाठी एक भव्य मेळावा झाला. सुंदर आणि कुशल तरुणी अशा वयात पोहोचली होती जिथे विवाह आवश्यक मानला जात होता. परंतु तिचे अनेक गुण असूनही कोणत्याही राजाने अद्याप तिच्या लग्नासाठी हात मागितला नव्हता. प्रीताचे वडील एक शहाणे आणि न्यायशासक कुंती भोस यांनी शेजारच्या देशातील राजकुमार आणि राजांना आपल्या दरबारात आमंत्रित करण्याचे ठरवले. त्यांना त्यांच्या मुलीला प्रतिष्ठित पाहुण्यांमधून स्वतःचा पती निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती. शाही सभेचे अधिवेशन सुरू होताच कुंती तिच्या वडिलांसह भव्य रणभूमीमध्ये प्रवेश करू लागली. जेव्हा तिने गर्दीची छाननी केली तेव्हा तिचे डोळे कुरचा पराक्रमी राजा पांडूकडे पडले. त्याची उंच छाती, बैलासारखे डोळे आणि भव्य उपस्थिती यामुळे तो इतर राजांमध्ये चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे उभा राहिला. त्याची ताकद आणि वैभव इंद्रदेवांचा राजा याच्याशी स्पर्धा करत होते आणि तिला पाहताना कुंतीचे हृदय धडधडत होते. पांडूकडे पाहत असताना प्रीताचा संताप वाढत गेला. तिच्या आतल्या भावना वादळासारख्या फिरू लागल्या. विनम्रतेने आणि संयमाने ती पराक्रमी राजाच्या जवळ गेली. तिचे पाऊल उत्साहाने खळखळत होते. जेव्हा ती लग्नाची माळ त्याच्या गळ्यात घालण्यासाठी पुढे आली तेव्हा इतर राजे आश्चर्याने पाहत होते. प्रीतेने पांडूला आपला स्वामी म्हणून निवडले तेव्हा सभा कौतुकाच्या कुलभुजांनी भरली होती. इतर राजे त्यांचे चेहरे आश्चर्य आणि आदर यांचे मिश्रण असलेले त्यांच्या भव्य हत्ती, घोडे आणि रथांवर बसून सभेतून निघून गेले. राजा कुंतीभोज त्याच्या मुलीने केलेल्या निवडीमुळे प्रसन्न झाला आणि त्याने मोठ्या थाटामाटात आणि समारंभात विवाह विधी करण्याचे आदेश दिले. पवित्र विधी संपताच पांडू आणि प्रीतांना त्यांचे मिलन पाहण्यासाठी जमलेले ज्ञानीगोषी आणि ब्राह्मण आशीर्वादित झाले. या जोडप्याची तुलना त्यांच्या सौंदर्य आणि सुसंवादात मघावत आणि पौरुषातील राजा आणि राणीशी केली गेली. राजा कुंतीभोजने आपल्या मुलीच्या आनंदाने आनंदित होऊन पांडूला संपत्तीचा एक मोठा खजिना भेट दिला आणि त्याला त्याच्या राजधानीत पग पाठवण्याची झेंडे आणि पेनंट धारण केलेल्या पराक्रमी सैन्यासह पांडू आपल्या राज्यात परत. त्यांच्या संयोगाला आशीर्वाद देणाऱ्या ज्ञानी माणसांनी त्याची स्तुती केली. जेव्हा त्याने त्याच्या राजवाड्यात प्रवेश केला प्रीता त्याच्या बाजूला होती. तेव्हा त्याने तिला आपली राणी म्हणून स्थापित केले जी शक्ती आणि वैभवाच्या जाळ्यांनी वेढलेली होती. आणि म्हणून प्रेम आणि कर्तव्याच्या या भव्य उत्सवात पांडू आणि प्रीता या दोन उदात्त आत्म्यांनी त्यांच्या जीवनात लग्नाच्या पवित्र बंधांनी जोडलेला एक नवीन अध्याय सुरू केला. हस्तिनापूरच्या दजबजलेल्या शहरात शंतनूचा शहाणा आणि आदरणीय मुलगा भीष्म राजा पांडूने त्याला योग्य दुसरी पत्नी शोधण्याचे काम सोपवले होते. भीष्माचे कार्य महत्वाचे होते कारण कुंतीशी आधीच विवाहबद्ध झालेल्या पांडूला त्याला मुले होण्यासाठी जोडीदार असणे आवश्यक होते. 4 प्रकारच्या सैन्यासह आणि प्रतिष्ठित ब्राह्मण आणि ऋषीसह भीष्म त्याच्या प्रवासाला निघाला. तो माद्राच्या राजा सालेच्या राजधानीत पोहोचला जिथे त्याचे मोठ्या आदराने स्वागत करण्यात आले. वरिकांचा बैल म्हणून ओळखला जाणारा एक उग्र योद्धा राजाने भीष्माचे त्याच्या राजवाड्यात स्वागत केले आणि त्याला बसण्यासाठी पांढरा गालीचा पाय धुण्यासाठी पाणी आणि आदरातिथ्याचे इतर संकेत दिले. जेव्हा भीष्म आत आला तेव्हा राजा साले त्याच्या भेटीचे कारण विचारले. भीष्माने त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्वाने स्पष्ट केले की तो पांडूसाठी सालेची सुंदर बहीण माद्रीचा हात मारायला आला होता. त्याने त्यांच्या कुटुंबांमधील युतीचे महत्त्व आणि त्यामुळे होणारे परस्पर फायदे यावर जोर दिला. तथापि राजा साल्याने आपल्या बहिणीचे लग्न कुरुकुलातील कोणत्याही सदस्याशी करण्यास मनाई असलेल्या कौटुंबिक प्रथेचा हवाला देत संकोच केला. भीष्माने नंदगमता या प्रथेचा गुण मान्य केला परंतु त्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यानंतर त्याने राजा साल्याला पटवून देण्याच्या प्रयत्नात त्याला सोने मौल्यवान दगड, हत्ती, घोडे आणि इतर खजिने ही एक अवाढव्य भेट दिली. राजा भीष्माच्या शब्दाने आणि आधाराने प्रभावित झाला
आणि शेवटी त्याने एक आपली बहीण पांडूला देण्यास सहमती दर्शवली. तिच्या उत्कृष्ट अलंकारांनी सुशोभित केलेल्या माद्रीला भीष्माकडे सोपवण्यात आले, जो त्याच्या मोहिमेच्या यशामुळे आनंदित झाला. तो माद्रीसह हस्तिनापुराला परतला, जिथे एका शुभ दिवशी गाजा पांडूशी तिचा औपचारिक विवाह झाला, ज्याची निवड ज्ञानी लोकांनी त्याच्या अनुकूल शकुनासाठी केली होती. समारंभाचा समारोह झाला. पांडू आणि माद्री यांना त्यांच्या नवीन सदनिकांमध्ये बसवण्यात आले आणि राजाने आपल्या दोन पत्नींसमवेत जीवनाचा आनंद घेण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. तथापि आनंदाचा हा काळ अल्पकाळ टिकला, कारण पांडू लवकर हत्ती, घोडे आणि रथांच्या प्रचंड सैन्याचं जग जिंकण्यासाठी भव्य मोहिमेवर निघाला. भीष्माच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या यशाच्या इच्छेने पांडूने विविध शत्रूंकडे कूच केले, आसनाच्या दरोडेखोर जमातींना पराभूत केले, मगधाचा शासक दीर्घाचा पराभव केला आणि विधानवर विजय मिळवला. त्यानंतर त्याने आपल्या सैन्याचे नेतृत्व काशी, सुंबा आणि पुण्यामध्ये केले आणि दूरदूरपर्यंत कुरुची कीर्ती पसरवली. पांडू जेव्हा हस्तिनापुराला परतला, तेव्हा त्याची प्रजा आनंदाने आणि आतुरतेने त्याच्या आगमनाची वाट पाहत होती. त्यांच्या राजाच्या आगमनाची बातमी ऐकून छळ गजबजलेले होते. हस्तिनापूरच्या भव्य दालनामध्ये आनंद आणि परिपूर्णतेची भावना पसरली, कारण पराक्रमी योद्धा राजा पांडूने आपली संपत्ती आपल्या प्रियजनांना वाटून दिली. त्याचा भाऊ धृतराष्ट्र याच्या सांगण्यावरून पांडूने त्यांची आजी सत्यवती, भीष्म आणि त्यांच्या मातांना भेटवस्तूचा वर्षाव केला. त्याने आपल्या लुटलेल्या वस्तूंपैकी काही भाग विदुराला, त्यांचे ज्ञानी आणि थोर काका यांनाही पाठवले. सद्गुरू पांडू त्याच्या इतर नातेवाईकांनाही विसरलेला नाही, कारण त्याने त्यांना अशाच प्रकारच्या भेटवस्तू दिल्या. परिणामी सत्यवती, भीष्म आणि कौशल राजकुमार पांडूच्या आधाराने आनंदित झाले. पण एक व्यक्ती इतर कोणापेक्षाही जास्त आनंदित झाली. पांडूची आई अंबालिका. ती आपल्या मुलाला आलिंगन देताना तिचे डोळे ताऱ्यांसारखे चमकले, ज्याने युद्धातील त्याच्या अतुलनीय पराक्रमाने आपली संपत्ती कमावली होती. जेव्हा तिने स्वतःच्या मुलाचे घरी स्वागत केले, तेव्हा तिला अभिमान आणि आनंदाची भावना जाणवली, जी स्वर्गाची राणी जयच्या आनंदाशी स्पर्धा करत होती. आणि पांडूच्या भेटवस्तूमुळे धृतराष्ट्र 5 भव्य यज्ञ करू शकला. प्रत्येक जण ब्राह्मणांना अर्पण केलेल्या 100 मोठ्या घोड्यांच्या बलिदानाच्या बरोबरीचा होता. जसा काळ गेला तसंच राजवटीच्या ओझ्यापासून मुक्त झालेले पांडू, कुंती आणि माद्री या आपल्या 2 पत्नीसह जंगलात निवृत्त झाले. त्यांनी आपल्या राजवाड्यातील वैभवशाली खड्यासह विलासी वस्तू मागे ठेवल्या आणि जंगलातील साधेपणाचे आणि साहसाचे जीवन निवडले. भव्य हिमावर पर्वतांचा दक्षिणेकडील उतार त्यांचे नवीन घर बनले, जिथे ते उंच सालेच्या झाडामध्ये राहत होते. पांडू आपली तलवार, बाण आणि धनुष्य घेऊन मुक्तपणे फिरत होता. त्याचे सुंदर कवच परिधान केले होते आणि सर्व प्रकारच्या लढाईत कुशल होता. जेव्हा तो कुंती आणि माद्रीला आपल्या बाजूला ठेवून जंगलात फिरत होता, तेव्हा त्या जंगलातील रहिवासी त्याला नश्वर लोकांमधील देव मानण्याशिवाय राहू शकले नाहीत. पांडूचे शौर्य, सामर्थ्य आणि युद्ध कौशल्य दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होते आणि त्याच्या उपस्थितीला भय आणि आदर मिळाला. त्याच्या 2 बायका देवांचा पौराणिक हत्ती ऐरावतला साथ देणाऱ्या 2 भव्य हत्तीप्रमाणे त्याच्या बाजूने चालत होत्या. दरम्यान धृतराष्ट्राच्या आदेशानुसार पांडूच्या नवीन जीवनात त्याच्या सर्व गरजा पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी लोक धावले. त्यांनी त्याला सर्व प्रकारचे सुख आणि आनंद पुरवले. त्याच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता केली. राज्याच्या दुसऱ्या भागात गंगेचा पूज्य पुत्र भीष्माने राजा देवकाची कन्या आणि तिच्या शूद्र आईच्या सौंदर्याची खून धारण केलेल्या विडूल नावाच्या एका तरुण स्त्रीबद्दल ऐकले. भीष्माने तिला तिच्या वडिलांच्या राजवाड्यातून परत आणले आणि तिच्याशी त्याचा ज्ञानी आणि थोर पुतण्या विदुराशी लग्न केले. त्यांना एकत्रितपणे अनेक मुले झाली, ज्यांना त्यांच्या वडिलांची बुद्धिमत्ता आणि कर्तबगारी वारशाने मिळाली. पांडू त्याचे दिवस जंगलात घालवत असताना त्याच्या भोवती हस्तिनापूरच्या गजबजलेल्या राज्यात राजा धृतराष्ट्राची पत्नी गांधारी त्यांच्या 100 मुलांची अपेक्षा करत होती. तिला हे वरदान ज्ञानी ऋषी द्वैपायन यांनी दिले होते, ज्यांनी आपल्या परिवारासह तिला भेट दिली होती. त्याच्या प्रवासामुळे थकलेल्या गांधारीने त्याला उबदार जेवण आणि आदरातिथ्य दिले, ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला. त्याने तिला त्यांच्या वडिलांप्रमाणेच सामर्थ्यवान आणि कुशल अशा शतकातील मुलांची देणगी दिली. आनंदाने गांधारी गरोदर राहिली आणि तिने 2 वर्ष तिच्या गर्भातील ओझे उचलले. पण जेव्हा तिने ऐकले की पांडूची पत्नी कुंतीने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याचे वैभव सकाळच्या सूर्याशी स्पर्धा करीत होते,
तेव्हा गांधारीचा संयम क्षीण झाला जो आणि नैराश्याने गरजलेल्या तिने तिच्या पतीच्या उपस्थितीची जाणीव न होता तिच्या गर्भाशयावर हिंसक प्रहार केले. दुवैपायन त्याच्या आध्यात्मिक शक्तीद्वारे तिचे दूर जाणून लगेच प्रकट झाला आणि गांधारीला तिच्या कृतीबद्दल प्रश्न विचारला. तिने रागाने तिच्या गर्भाशयावर प्रहार केल्याची कबुली दिली. तिला 100 मुलांची अपेक्षा होती, परंतु तिला फक्त कठोर मांस मिळाल्याशिवाय तिला आश्वासन दिले की त्याचे शब्द कधीही व्यर्थ जाणार नाहीत आणि त्याने विनोदातही खोटे बोलले नाही. त्याने तिला स्पष्ट लोणी भरलेली 100 भांडी एका गुप्त ठिकाणी आणण्याची आणि त्यामध्ये मांसाचा गोळा ठेवण्याची सूचना केली. ते वाट पाहत असताना त्यावर थंड पाणी शिंपडले गेले आणि कालांतराने वस्तुमान 100 भागांमध्ये विभागले गेले. प्रत्येकी एका अंगठ्याच्या आकाराचे त्यानंतर तुकडे भांडीमध्ये ठेवले गेले ज्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. नेनी द्वैपायन गांधारीला तिच्या विलक्षण ओजस्सह सोडून स्वतःला तपश्चर्येसाठी समर्पित करण्यासाठी हिमालयाकडे रवाना झाले. अनेक वर्षे गेली आणि भांडीतील मांसाचे तुकडे आकार घेऊ लागले. राजा युधिष्ठिर मोठा मुला प्रथम जन्माला, त्यानंतर त्याच्या भावांचा जन्म झाला. दुर्योधनाच्या जन्माच्या बातमीला आनंद आणि पूर्वग्रह यांचे मिश्रण मिळाले. जेव्हा त्याने आरडाओरडा केला जो संपूर्ण गाजात प्रतिध्वनित झाला ना, गिधाडे, कोल्हे आणि कावळे अशा प्राण्यांच्या ओरडण्याने या आवाजाला उत्तर मिळाले. तर हिंसक वारे विविध दिशांनी ओरडले आणि आत पेटली. राजा धृतराष्ट्राने आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल चिंतित होऊन आपल्या सल्लागारांना आणि ब्राह्मणांना त्यांचा सल्ला घेण्यासाठी बोलावले. त्यांनी त्याला इशारा दिला की दुर्योधनाचा जन्म हा राज्यासाठी आपत्तीचा शकुन आहे आणि त्यांच्या भविष्याची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी आपल्या ज्येष्ठ मुलाला सोडून देण्याचा सल्ला दिला. तथापि आपल्या मुलावरील प्रेमामुळे धृतराष्ट्राने हा सल्ला पाळण्यास नकार दिला. एका महिन्याच्या आत गांधारीने दुर्योधनासह पूर्ण 100 पुत्रांना आणि या संख्येपेक्षा जास्त असलेल्या मुलीला जन्म दिला. दरम्यान तिच्या वाढीव गर्भधारणे दरम्यान धृतराष्ट्राच्या वैश्य पत्नीने त्याला युवचू नावाचा मुलगा दिला जो नंतर कर्ण म्हणून ओळखला जाऊ लागला. गदीच्या दरबारात राजा जन्मेजय वैशंपायनाकडे वळला आणि त्याच्या चेहऱ्यावरील उतोलाने म्हणाला, हे शहाणे. तो म्हणाला, तुम्ही मला कथा सांगितली आहे की महान ऋषी व्यासाने दिलेल्या वरदानामुळे गांधारीने तिच्या 100 मुलांना कसे जन्म दिले, पण तुम्ही अद्याप मला तिच्या मुलीची कथा सांगितली नाही. तुम्ही नमूद केले आहे की या 100 मुलांव्यतिरिक्त युयुत्सू नावाचा आणखी एक मुलगा होता जो एका वैश्य स्त्रीला जन्माला आणि एक मुलगी स्वतः ऋषीने भविष्यवाणी केली होती की गांधारी 100 मुलांची आई होईल. परंतु मी गोंधळून गेलो होतो. तिला मुलगी कशी होऊ शकते अशी वैशंपायन जाणून बुजून हसला आणि त्याने आपली कथा सुरू केली. हे पांडवाचे वंशज, तो म्हणाला, तुमचा प्रश्न योग्य आहे आणि मी तुम्हाला या विषयावर ज्ञान देईन. जसे व्यास ऋषींनी मांसाचे गोळे भाडांमध्ये विभागले ते वेगळे करण्यासाठी पाण्याचा वापर केला. एका परिचारिकेने प्रत्येक भाग काळजीपूर्वक गोळा केला आणि स्पष्ट रोळीने भरलेल्या भांड्यात ठेवला. दरम्यान शुद्ध राणी गांधारी तिच्यानं जन्मलेल्या मुलीबद्दलच्या प्रेमामुळे भारावून गेली. तिने स्वतःला विचार केला, मुनीने मला 100 मुलांचे वचन दिले आहे, परंतु या 100 मुलांपेक्षा मला मुलगी जन्माला आली तर मला खूप आनंद होईल. माझे पती धृतराष्ट्र नंतर ज्या लोकांना मुली आहेत त्यांच्यासाठी आखून ठेवलेले जग प्राप्त करतील आणि एक सासू म्हणून मला माझ्या पत्नी आणि मुलांबद्दल खूप प्रेम वाटेल. जेव्हा तिने याचा विचार केला तेव्हा व्यास ऋषीने आपले काम चालू ठेवले. मांसाचे गोळे भागांमध्ये विभागले. जेव्हा तो 100 भागात पोहोचला तेव्हा तो गांधारीला म्हणाला, मी वचन दिल्याप्रमाणे हे तुमचे 100 पुत्र आहेत. पण मग सौम्य स्मित हास्याने तो पुढे म्हणाला, मात्र एक अतिरिक्त भाग उरला आहे. ही एक प्रेमळ आणि भाग्यवान मुलगी होईल जशी तुमची इच्छा आहे. आणि त्यासह त्याने उर्वरित भाग स्पष्ट लोणीने भरलेल्या दुसऱ्या भांड्यात ठेवला. आपल्या मुलीच्या विचाराने गांधारीचे हृदय आनंदाने फुले. ती नेहमीच आपल्या पतीला समर्पित राहिली होती आणि तिने अनेक तपश्चर्या आणि धर्मादायक कार्य केली होती. आता तिला आशा होती की या कृतींना एका प्रिय मुलीच्या रूपात फळ मिळेल आणि म्हणून दुसालाचा जन्म झाला. एक सुंदर आणि भाग्यवान मूल जे तिच्या कुटुंबाला आनंद देण्यासाठी नियत होते. जन्मेजयाची उत्सुकता शेवटी तृप्त झाली. पण वैशंपायनला आणखी कथा सांगायच्या होत्या. तो म्हणाला, मी तुला दुसनच्या जन्माची कथा सांगितली आहे, पुढे मी काय सांगावे असे तुला वाटते. राजा जन्मेजयाच्या उपस्थितीत राजाच्या विनंतीनुसार वैशंपायनने धृतराष्ट्राच्या पुत्रांची नावे वाचायला सुरुवात केली. हवा अपेक्षाने भरलेली होती आणि श्रोते यादी ऐकण्यासाठी उत्सुकतेने पुढे झुकले होते. महाराज, वैशंपायन म्हणाला, तुमच्या
आदमांच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार अनेक आहेत. मी तुमच्यासाठी त्या सर्वांची आठवण काढण्याचा प्रयत्न करेल. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे बंद केले आणि स्पष्ट प्रतिध्वनी आवाजात बोलू लागला, मलेला. पहिला मुलगा दुर्योधन होता. त्याच्या पाठोपाठ युयुत्सू होता, जो नंतर स्वतःला एक योग्य योद्धा सिद्ध करू शकला. त्यानंतर दुःशासन, नंतर दुःसा आणि त्यांच्या पाठोपाठ दुसाला आणि जयवसंधा ही जुई मुले आली. विंदा आणि अनुविंदा यांच्यासह साम आणि सहा हे भाऊ लवकरच त्यांच्या गटात सामील झालेले. जसे वैशंपायनाने आपले पठण चालू ठेवले तसंच ते सभागृहाच्या आत दुर्दर्श, सुवाहू, दुष्पदर्शन आणि दुर्मार्शन यांची नावे गुंजत गेली. दुर्मुख, दुष्कर्ण आणि कर्ण यांची नावे ऐकून श्रोत्यांचे डोळे गुंद झाले, जे नंतर भारत युद्धातील महान वीरांपैकी एक बनले. या यादीत विविंसाठी आणि विकर्णसाला, सत्वा, सुलोचना, चित्रा आणि उपचित्रा यांचा समावेश होता. चित्रक्षा आणि चारुचित्रा हे भाऊ देखील या प्रसिद्ध गटाचा भाग होते. तसेच ससना, दुर्मदा आणि दुर्विवाह, त्यानंतर विवित्सू आणि विकांना ही जुई मुले आली. त्यानंतर वृणनाभा आणि सुनाभा, वैशंपायन, गंधक आणि उपनंदक, चित्रवन, चित्रवर्मन, सुवर्मन आणि दुर्विमोचन ही नावे बोलत असल्याने सभागृहाची शांतता वाढली. आयोवाहू, महाहो, चित्रंग, चित्रकूट, भीमळे आणि भीमवाला ही नावे ऐकून श्रोत्यांचे लक्ष वेधले गेलेले. जसे वैशंपायनाने यादीचे पठण सुरू ठेवले तसंच बालकी, बालवर्धन, उग्रयुत, भीमकन, कनकया, दृढयुत आणि दृढवर्मन यांची नावे ज्ञात झाली. द्रुदाक्षेत्र, सोमाकित्री, अनुदार आणि द्रुदासनाची नावे ऐकून श्रोत्यांचे डोळे उत्सुकतेने समजले. वैशंपायन, जरासन्न, सत्यसन, सदा, चुवक, उग्रसेन सेनानी आणि दुष्पाजे ही नावे बोलत असल्याने सभागृहाचे वातावरण श्रद्धेने भरले होते. श्रोत्यांची मने डोलत होती. हिमालयाच्या दक्षिणेकडील उतारांवर जिथे जंगले प्राण्यांनी भरलेली होती, राजा पांडू मुक्तपणे फिरत होता. खेळासाठी शिकार करत असताना त्याच्या संवेदना उंचावल्या होत्या. त्याच्या डोळ्यांनी एक भव्य हरण त्याच्या जोडीदाराला त्याच्या बाजूला पाहिले होते आणि कोणत्याही संपुचाविना त्याने आपले धनुष्य काढले आणि 5 वेगवान बाण मारले. प्रत्येकावर सोन्याचे पंख होते. हरण जमिनीवर पडले, परंतु ते मरून जात असताना ते ओरडू लागले. जे निसंशयपणे मानवी होते. किंदमान नावाचा हरिण थरथरत्या आवाजात पांडूला म्हणाला, हे राजा, तू इतके घृणास्पद कृत्य कसे करू शकतोस? वासना आणि रागाने ग्रासलेला माणूस हे कधीच करू शकणार नाही. तुझा निर्णय उत्कटतेने झाकला गेला आहे आणि तू आपल्या सर्वांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांकडे दुर्लक्ष केले आहे. किंदमाच्या शब्दांनी वेडा झालेला पांडुवशी अगस्त्य, ज्याने एकदा हरिणांचा भव्य बळी दिला होता, त्याने मांडलेल्या उदाहरणावरून त्याच्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत होता. पण किंदमा विचलित होणार नव्हता. लोक आधी युद्ध जाहीर केल्याशिवाय त्यांच्या शत्रूंचा वध करत नाहीत, तो म्हणाला. आणि कारवाई करण्यापूर्वी आपली आवड कमी होईपर्यंत आपण प्रतीक्षा करणे योग्य आहे. पांडूच्या हरणासोबत तर्क करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि किंदमा त्याच्या क्रूर कृत्याबद्दल त्याला फटकारत राहिला. तू महान सद्गुणांचा राजा आहेस, ज्याचा जन्म त्याच्या धर्मनिष्ठेसाठी प्रसिद्ध असलेल्या वंशात झाला आहे. किंदमा म्हणाला, तू तुझ्या कमकुवतीच्या क्षणी इतके निष्कृत्य कसे केलेस? तुला नैतिकता आणि कर्तव्याची शिकवण माहीत आहे, तरीही तू त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेस. तुझ्या कृतीमुळे नाश होईल आणि माझ्यासारखेच नशीब भोगावे लागेल असा शाप मी तुला देतो. जेव्हा किंदमाने बोलणे संपवले तेव्हा त्याने आपला जीव दिला, ज्यामुळे पांडूला हरणाचे नश्वर रूप पाहून धुअर झाले. राजाला खूप उशिरा समजले की त्याने मुनी एका पवित्र माणसाचा वध केला आहे, जो हिरणाच्या वेशात फळे आणि मुळांवर जगतो. जरी पांडू ब्राह्मणाला मारण्यात दोषी नसला तरीही किंदमाचा शाप त्याच्यावर भूतासारखा लटकला होता. किंदमाच्या शब्दांच्या आठवणीने वेढलेला येणाऱ्या काळात पांडू स्वतःच्याच इच्छेशी झुंजणार होता. आणि जेव्हा तो शेवटी त्याच्या उत्कटतेने बळी पडला आणि त्याचा अंत झाला, वासनेच्या अवस्थेत त्याच्या पत्नीने त्याला वेढले, तेव्हा त्याला मरणोत्तर जीवनात फक्त त्याची प्रिय व्यक्तीच नव्हे, तर त्या दुर्दैवी दिवसापासून जंगलातील त्याचा सततचा सोपी असलेल्या धोकाचा देखील सामना करावा लागला. एका घनदाट जंगलात राजा पांडूचे आयुष्य एका हरणाच्या ककाली मृत्यूने कायमचे बदलले. अपराधी राजा आपल्या पत्नी कुंती आणि माद्रीसोबत खूप रटला. स्वतःच्या भूतकाळावर चिंतन करत असताना पांडूला जाणवले की
त्याचे वडील विचित्रवीर्य हे त्याच्या स्वतःच्या इच्छेमुळे त्याच्या प्रौढावस्थेत चिरडले गेले आहेत. त्याला समजले की त्याचा सुप्रसिद्ध जन्म एखाद्याच्या कृतीच्या परिणामांच्या विरोधात कोणतीही हमी देत नाही. आपले वडील आणि महान ऋषी कृष्णद्वैपायन यांच्या पावलावर पाऊल ठेवून तपस्वी जीवन जगण्याची शपथ घेतल्यामुळे पांडूच्या दुःखाचे दृढनिश्चयात रूपांतर झाले. त्याने मुलांच्या इच्छेसह सांसारिक चिंतांचा त्याग केला आणि शिस्तीच्या मार्गावर निघाला. सखोल हेतूने पांडूने आपले डोके मुंडन केले, फाटलेले कपडे घातले आणि जमिनी बाहेर जगू लागला. वाळवंटात फिरत असताना पांडूने घोषित केले की तो दररोज फक्त 5 किंवा 10 कुटुंबांकडून भीक मागणार आहे, स्वतःला कधीही पुन्हा करणार नाही, जेणेकरून तो लोभी दिसेल. त्याने सर्व प्राण्यांना समानतेने वागवण्याची शपथ घेतली, जीवनात त्यांचे स्थान काहीही असो. राजाचा संकल्प अतूट होता. तो सांसारिक आसक्ती ओलांडेल आणि मोक्ष शोधे. त्याचा निर्णय ऐकल्यावर कुंती आणि माद्रीने पांडूला त्यांचा त्याग न करण्याची विनंती केली आणि तपश्चर्येच्या मार्गावर त्याच्यासोबत जाण्याचा प्रस्ताव दिला. त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन पांडूने आपल्या पत्नीसोबत हा प्रवास करण्यास सहमती दर्शवली. त्यांनी एकत्रितपणे झाडाची साल परिधान करून आणि फळे आणि मुळांवर जगून शहरी जीवनातील ऐश्वर्याचा त्याग केला. जेव्हा ते डोंगरातून जात होते तेव्हा पांडूने आपल्या सेवकांना हस्तिनापुरातून त्याच्या सुटकेची बातमी पसरवण्याची सूचना केली. राजाचा भाऊ धृतराष्ट्र ही बातमी ऐकून दुःखी झाला. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले. पांडू आणि त्याच्या पत्नीने नागासाता पर्वत चैत्रारथ कालकूट ओलांडून त्यांचा प्रवास सुरू ठेवला आणि शेवटी पवित्र दंडनुदनाच्या शिखरावर पोहोचले. दैवी प्राणी आणि ऋषींच्या संरक्षणाखाली ते कठोर तपश्चर्येचे जीवन जगले. कधी डोंगराळ उतारांवर आणि कधी सपाट जमिनीवर. जेव्हा ते इंद्रद्युम्न सरोवराच्या जवळ पोहोचले तेव्हा पांडूचा संकल्प आणखी दृढ झाला. त्याने शंभ शिखरांच्या डोंगरावर प्रवास केला, जिथे त्याने आध्यात्मिक विकासासाठी स्वतःला समर्पित करून आपल्या तपश्चर्या सुरू ठेवल्या. हिरव्यागार हिमालयात जिथे हवा कुरकुरीत होती आणि हिमाने झाकेली शिखरे यांसारखीच चमकली होती, हस्तिनापूरचा राजकुमार पांडू आध्यात्मिक प्रवासाला निघाला. तो काही काळापासून तीव्र अपश्चर्याचा सराव करत होता आणि त्या पवित्र पर्वतांमध्ये राहणाऱ्या सिद्ध आणि चरणांच्या लक्ष्यात त्याचे समर्पण दिले नव्हते. या ज्ञानी माणसांनी त्यांच्या भेदर डोळ्यांनी आणि सौम्य स्मितहास्याने पांडूचा प्रामाणिकपणा ओळखला आणि त्यांचे त्यांच्यापैकी एक म्हणून स्वागत केले. मावशेने भूप्रदेशावर आपली चांदीची चमक दाखवली. तेव्हा महान ऋषींचा एक गट दैवी ब्रह्मदेवाचे दर्शन घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यासाठी जमला. त्यांचे गंतव्यस्थान आत्मनिर्मितीचे निवासस्थान होते, जिथे दिव्य प्राणी, देवता आणि पूर्वज आदराने एकत्र जमतील. या पवित्र तीर्थयात्रेवर त्यांच्याबरोबर सामील होण्यासाठी उत्सुक असलेले पांडू आश्चर्यचकित होऊन ऋषींकडे गेले. कुठे जाऊ आपण, त्याने विचारले. त्याचा आवाज उत्साहाने थरथरत होता. ऋषींनी दयाळूपणे स्मितहास्य केले आणि उत्तर दिले, आज आपण आत्मनिर्मितीला त्याच्या सर्व वैभवात पाहू. आपण दिव्य मेळाव्याचे साक्षीदार होऊ, जिथे देवपुशी आणि पित्रे आदरांजली वाहण्यासाठी एकत्र येतात. पांडूंचे डोळे चमकले जेव्हा तो त्याच्या ध्यानातून उठला आणि त्यांच्या प्रवासात ज्ञानी पुरुषांच्या मागोमाग जाण्यास तयार झाला. त्याच्या 2 बायका कुंती आणि माद्री त्याच्यासोबत होत्या, परंतु ऋषींनी त्यांना विश्वासघातकी शिखरांवर चढण्यापासून सावध केले. ते म्हणाले, महाराज, पुढचा मार्ग धोक्याने भरलेला आहे. वारे जोरदार आहेत आणि बर्फ खोल आहे. तुमच्या स्त्रिया इतक्या धोकादायक प्रदेशात कसे जाऊ शकतात? स्वतःच्या नशिबाबद्दल विचार करत असताना पांडूचा चेहरा उदास झाला. त्याला हरणाने शाप दिला होता, ज्यामुळे तो नपुंसक झाला होता. त्याच्या कुंती आणि माद्री या बायका अपत्यहीन होत्या आणि त्याचे भविष्य अनिश्चित वाटत होते. मी पुत्रहीन आहे. भावनेने भारावलेला त्याचा आवाज पांडूने घोषित केला, मी माझ्या पूर्वजांबद्दलचे माझे कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरलो आहे. मी त्यांचे ऋणी आहे, ज्याची परतफेड करणे आवश्यक आहे. ज्ञानी लोक म्हणतात की जे या पवित्र कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी आनंदाचे कोणतेही क्षेत्र अस्तित्वात नाही. पांडूने सर्व सजीवांना, त्यांच्या पूर्वजांना, देवांना, ऋषींना आणि इतर पुरुषांना दिलेले कर्ज समजावून सांगितल्यावर ऋषींनी लक्षपूर्वक ऐकले. त्याने देव आणि ऋषींप्रती आपली कर्तव्ये पार पाडली होती, परंतु तो त्याच्या पूर्वजांच्या थकबाकीवर राहिला. पुरुष या पृथ्वीवर एका उद्देशाने जन्माला येतात, ते म्हणाले. तो उद्देश पूर्ण करणे म्हणजे स्वतःचे तारण सुनिश्चित करणे, मुलांना त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी
जन्म न देऊन मी माझ्या पूर्वजांना अपयशी ठरवले आहे. पांडूच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ज्ञानी माणसाने सहानुभूतीपूर्वक मान डोलावली. त्यांना त्याच्यात एक माणूस दिसला जो आपल्या कर्तव्यात मग्न झाला होता, जो आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सर्व काही जोखीम घेण्यास तयार होता. ते म्हणाले, आम्ही तुमच्यासाठी एक संतती तयार केलेली पाहत आहोत. ते म्हणाले, ते पापरहित आणि पापरहित आहे. त्यांच्या शाही आयुष्याच्या दरम्यान राजा पांडूंची पत्नी कुंती सौम्य पण दुंड वर्तनासह त्याच्याकडे आली. माझ्या प्रियपती भक्तीने भरलेला तिचा आवाज. ती म्हणाली, मी तुम्हाला विनंती करते की माझ्याबद्दल इतके अपमानास्पद बोलू नका. मी तुमची समर्पित पत्नी आहे, जी फक्त तुमच्याशी वचनबद्ध आहे. तुम्ही सद्गुणी आहात, पराक्रमी राजा आहात, जो मोठ्या जोमाने मुलांना जन्म देईल. एकत्र आम्ही स्वर्गात चढू आणि धर्माने आमचे मिलन फळदेईल. ती बोलत असताना प्राचीन काळापासून एक कथा त्यांच्यासमोर उलगडत गेली. पुढच्या वंशात राजा विशितास्व हा एक न्यायी शासक होता, जो त्याच्या सत्यतेसाठी आणि सामर्थ्यासाठी ओळखला जात असे. त्याने एकदा इंद्र आणि महान ऋषींच्या नेतृत्वाखाली देवांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक भव्य यज्ञ केला होता. इंद्राने सेवन केलेला मादक सोम रस आणि ब्राह्मणांना दिलेल्या उदार भेटवस्तूमुळे एक विलक्षण देखावा झाला. देव आणि ऋषी स्वतः विधी करू लागली, मात्र विशितास्व स्थिर राहिला. त्याची शक्ती प्रत्येक क्षणाशी वाढत गेली. हिवाळ्याच्या रात्रीनंतर उगवलेल्या सूर्याप्रमाणे तो चमकला. त्याच्यापुढे सर्वांवर वर्चस्व गाजवले. त्याने घोडेस्वारी केली, सर्व बाजूंच्या राजांना पराभूत केले आणि त्या सर्वांकडून खंडणी मागितली. विशितास्वाच्या महानतेबद्दल एक पौराणिक आख्यायिका सांगितली गेली. समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत संपूर्ण पृथ्वीवर विजय मिळवल्यानंतर त्याने आपल्या प्रजेचे पितृत्वाच्या काळजीने रक्षण केले. कुंतीने तिची कथा पुढे नेत असताना ती आजा विशितास्वाची समर्पित पत्नी भद्रा हिच्याबद्दल बोलली, जी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. या जोडप्याने एकमेकांवर मनापासून प्रेम केले, परंतु नियतीच्या इतर योजना होत्या. अति आत्मविश्वासामुळे एक प्राणघातक आजार झाला आणि राजा काही दिवसांतच मरण पावला. भगल हृदयी आणि पुत्रहीन भद्रा अनियंत्रितपणे रटली. कुंतीने भद्राच्या दुःखाचे वर्णन करताना तिने राणीच्या विलापांचे वर्णन केले. त्यांचे पती मेल्यावर महिलांचा काही उपयोग होत नाही. तिचा आवाज दुःखाने थरथरत होता. भद्रा म्हणाली, माझ्या स्वामी, मला तुझ्या प्रवासात तुझ्या मागे जायचे आहे. तुझ्याशिवाय मी क्षणही आयुष्य सहन करू शकत नाही. कुंतीच्या शब्दांनी भद्राच्या वेदनेचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. तिने तिच्या पतीला विनवणी केली की तिला त्याच्यासोबत घेऊन जा. मृत्यूत पुन्हा एकत्र येण्याची विनंती केली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दृश्यात ते अवर्णनीय आवाज आला. तो म्हणाला, हे भद्र, उठ आणि हे ठिकाण सोडून जा. मी तुम्हाला हे वरदान देतो, मी तुम्हाला संतती देईन. चंद्राच्या 8व्या किंवा 14व्या दिवसाच्या रात्री विधी स्नानानंतर आवाजाने तिला तिच्या स्वतःच्या परंगावर झोपण्याची सूचना केली. त्या आवाजाच्या मार्गदर्शनाखाली भद्राने 7 मुलांना जन्म दिला, 3 चलवा आणि 4 मद्रास. आणि आता कुंती. हस्तिनापूरच्या राजाचा आजा पांडू त्याची पत्नी कुंती हिच्याबरोबर बसला, जिने त्याच्याशी समाजातील स्त्रियांच्या पारंपरिक प्रथांबद्दल चर्चा केली होती. नैतिकता आणि सद्गुणांचे नियम चांगल्या प्रकारे जाणणारा घासा हे स्पष्ट करू लागला की पूर्वी स्त्रिया त्यांच्या घरातच मर्यादित नव्हत्या किंवा त्यांच्या पतीवर अवलंबून नव्हत्या. त्यांना फिरण्याचे आणि त्यांच्या इच्छेनुसार जीवनाचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य होते. तिच्या पतीने तिला या प्रथेला मान्यता देणाऱ्या प्रख्यात ऋषीबद्दल सांगितल्यावर कुंतीने लक्षपूर्वक ऐकले. तो उद्दालक नावाच्या एका महान ऋषीबद्दल बोलला, ज्याचा मुलगा श्वेतकेतू हा गुणवत्तेचा तपस्वी होता. पांडूच्या मते श्वेतकेतूनेच पुरुष आणि स्त्रिया आयुष्यभर एकमेकांना चिकटून राहण्याची सध्याची प्रथा स्थापित केली होती. दादाने पुढे सांगितले की ब्राह्मणाने आपल्या आईला पळवून नेले असल्याबद्दल श्वेतकेतूच्या रागाने त्याला ही नवीन परंपरा स्थापित करण्यास प्रवृत्त केले. तथापि ही प्रथा सर्व प्राण्यांनी पाळली नाही. पक्षी आणि प्राणी अजूनही मात्सर न करता मुक्तपणे फिरत होते. पांडूने कुंतीला सांगितले की आयुष्यभर आपल्या पतीचे पालन करणाऱ्या महिलांचा प्रस्थापित वापर हा अलीकडचा विकास आहे. जेव्हा तिचा पती सौदासाची पत्नी मदयंती हिच्या कथेबद्दल बोलत होता, ज्याने मुलाला जन्म देण्यासाठी वशिष्ठ यांची मदत मागितली होती, तेव्हा कुंतीने लक्षपूर्वक ऐकले. कुरुवंशाच्या चिरस्थायीपणासाठी कृष्णद्वैपायनाने तिला आणि तिच्या भावंडांना कसे जन्म दिले हे देखील तिला आठवते. त्याच्या शब्दांनी प्रेरित होऊन कुंतीने तिच्या पतीच्या आज्ञा पाळण्याचे वचन दिले. त्यानंतर पांडूने तिला सांगितले की त्याला उच्च तपस्वी गुणवत्तेच्या ब्राह्मणाच्या माध्यमातून मुले हवी आहेत. त्याने तिला न्याय
आणि सद्गुणांचा देव धर्माला बोलावण्याची विनंती केली. दुर्वासाच्या मंत्राने आपल्या स्वामीला प्रसन्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या कुंतीने त्याचा आदेश पाळण्यास सहमती दर्शवली. तिने त्याला दमन केले आणि त्याच्या सूचनांचे पालन करण्याचा निर्धार केला. तिच्या चेहऱ्याकडे दृढपणे पाहत धर्माला बोलावणे त्यांना एक सद्गुणी मुलगा मिळवून देईल हे जाणून कुंती तिच्या पतीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडली. जो कुरूचा अभिमान असेल जसा सूर्य राज्यावर मावळू लागला. कुंतीने पुढच्या कामासाठी स्वतःला तयार केले. उद्देश आणि भक्तिभावाने तिने दुर्वासाच्या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. न्याय आणि सद्गुणांचा देव येण्याचे आवाहन केले. पांडवाचे भवितव्य निश्चित होणार होते आणि इतिहासाची दिशा पुन्हा कधीही पूर्वीसारखी होणार नाही या क्षणी कुंतीचा संकल्प अतूट होता. तिला माहीत होते की तिच्या कुटुंबाचे आणि राज्याचे भविष्य सुरक्षित करण्यात तिची महत्वाची भूमिका आहे. मंत्रावर आणि तिच्या पतीच्या इच्छेवर विश्वास ठेवून ती पुढे जे काय आहे त्याला सामोरे जाण्यास तयार होती. तिचे हृदय भक्ती आणि दृढ निश्चयाने भरलेले होते. कुरुट राजवटीत राजा पांडू आणि त्याची पत्नी कुंती यांना गर्भधारणेच्या 1 वर्षानंतर युधिष्ठिर नावाचा मुलगा झाला. शहाणा राजाने आधीच महान ऋषीशी सलामसलत केली होती आणि निर्णय घेतला होता की कुंतीने त्याच्याकडून संतती मिळवण्यासाठी न्यायाचा देव धर्माचे आवाहन करावे. भक्ती आणि मंत्रांनी कुंतीने धर्माला बोलावले. जो सूर्यासारखा चमकणाऱ्या त्याच्या तेजस्वी हातात आला. धर्माने स्मितहास्य कर कुंतीला विचारले की तिला काय हवे आहे आणि सौम्य स्मितहास्याने तिने उत्तर दिले, मला अशा मुलाची इच्छा आहे जो सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी समर्पित असेल. अशा प्रकारे युधिष्ठिरचा जन्म झाला जो त्याच्या आध्यात्मिक स्वरूपात धर्माशी जोडला गेला. बाळाचा जन्म होताच आकाशातून एक अनाकनी आवाज प्रतिध्वनित झाला ज्याने घोषित केले की हा मुलगा सर्वोत्तम पुरुष असेल जे सद्गुणी लोकांमध्ये अग्रणी आहेत. तो महान पराक्रम आणि सत्यनिष्ठा धारण करेल आणि न्यायिक राजा म्हणून पृथ्वीवर राज्य करेल. पंडूने आपल्या मुलाच्या जन्मामुळे आनंदित होऊन कुंतीला दुसऱ्या मुलासाठी वारेची देवता वायूचे आवाहन करण्याची विनंती केली. विनम्रता आणि नम्रतेने कुंतीने वायूला तिला एक मूल देण्यास सांगितले जे बळकट आणि इतर सर्वांना नम्र करण्यास सक्षम असेल. कुंतीच्या भक्तीने प्रसन्न झालेला वायू तिच्याकडे त्याच्या हरणावर चढला आणि तिच्याकडून भीम या पराक्रमी योद्ध्याला जन्म दिला. भीमाचा जन्म होताच एका अविचारी आवाजाने घोषित केले की हे मूल सर्वात सामर्थ्यवान असेल. तथापि भीमाच्या जन्माच्या वेळी एक उल्लेखनीय घटना घडली. जेव्हा कुंती वाघाने घाबरली आणि अचानक उठली तेव्हा भीम तिच्या मांडीतून डोंगराच्या छातीवर एका खडका वस्तुमानावर पडला. चमत्कारिकपणे बाळाच्या शरीराला कोणतीही इजा झाली नाही तर खडकाचे तुकडे झाले. आश्चर्य पाहून आश्चर्यचकित झालेल्या पांडूच्या लक्षात आले की त्याची मुले महानतेसाठी नियत आहेत. त्यानंतर त्याने एक श्रेष्ठ पुत्र मिळवण्याचा निर्णय घेतला जो जगभरात प्रसिद्धी मिळवेल. महाऋषींच्या सल्ल्याने पांडूने कुंतीला एक पूर्ण वर्ष शुभव्रत पाळण्याची आज्ञा दिली. तर त्याने स्वतः देवांचा राजा इंद्राला संतुष्ट करण्यासाठी कठोर तपश्चर्या केल्या. बऱ्याच काळानंतर पांडूच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन इंद्र त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, मी तुला एक पुत्र देईन जो तिन्ही जगात प्रसिद्ध होईल. तो बरामदायी आणि सर्व प्रामाणिक पुरुषांच्या कल्याणास प्रोत्साहन देईल. मी तुला जो पुत्र देईन तो दुष्टांचा मारणारा आणि मित्र आणि नातेवाईकांचा आनंद होईल. इंद्राने अशा प्रकारे संबोधित केले. पांडूने कुंतीला सांगितले की यांचे व्रत यशस्वी झाले आहे आणि आकाशाचा स्वामी त्यांना अलौकिक कामगिरी आणि महान कीर्ती असलेला मुलगा देण्यास तयार होता. एका भव्य डोंगराच्या सौम्य उतारावरील हिरव्यागार जंगलात राजा पांडूची जीवनशक्ती पुन्हा एकदा थरथरायला लागली व संत ऋतू त्याच्या सर्व वैभवात उफाळून येत असताना राजा आणि त्याची पत्नी माद्री रंगांच्या आणि सुगंधाच्या स्फोटाने वेढलेल्या जंगलात हातात हात घालून फिरले. कोकिलाच्या गोड सुरांनी हवा जिवंत होती तर मधमाशा फुणाऱ्या झाडांवर गोंगाट करत होत्या. त्यांची गोंगाट करणाऱ्या पानांना सौम्य साथ होती. पांडूचे डोळे श्वास रोखून धरायला लावणाऱ्या दृश्यांवर फिरत होते. त्याचे हृदय आनंदाने उजळले होते. त्याची नजर त्याच्या पत्नीवर पडली. तिच्या अदब पादर्श पोशाखात तेजस्वी आणि जंगलातील आगीसारखी त्याच्या आत इच्छा भडकली. तो त्याच्या ज्वलंत उत्कटतेचा प्रतिकार करण्यास असमर्थ होता आणि माद्रीच्या थरथरत्या प्रतिकारानंतरही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिला पकडले. पांडूचे विचार इच्छेच्या मोहक ज्वालांनी व्यापून गेले होते. त्यामुळे इतक्या काळापासून त्याला त्रास देणाऱ्या ऋषीच्या शापाला तो विसरला.
एखाद्या बद्ध माणसासारखा त्याने माद्रीची इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न केला. जणू एखाद्या अदृश्य शक्तीने प्रेरित होऊन स्वतःचे जीवन संपवले. राजाचा सद्गुणी आत्मा, जो एकेकाळी तर्कबुद्धीने आणि शहाणपणाने मार्गदर्शित होता, तो आता काळाच्या मादक प्रभावात हरवला होता. माद्रीने आपल्या कविवेकी स्वामीच्या शरीराला पकडले. तिच्या शोकाकुल रडण्याचा आवाज जंगलात प्रतिध्वनित होत होता. पांडूची दुसरी पत्नी कुंती आपल्या मुलांसह आणि माद्रीला जन्मलेल्या जुळ्या मुलांसह घटनास्थळी धावली. जेव्हा तिने हा दुःख देखावा पाहिला, तेव्हा तिचे स्वतःचे हृदय दुःखाने विदीर्ण झाले. कुंती माद्रीने विनवणी केली, एकट्याने मुलांशिवाय मला तुझ्याशी बोलायचे आहे. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती माद्रीजवळ गेली आणि म्हणाली, हाय मी ती तिच्या प्रिय पतीचे आणि त्याच्या पत्नीचे साष्टांग शरीर पाहत होती. माद्रीने सांगितले की तिने पांडूच्या प्रतीला कसा विरोध केला होता, परंतु तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. कुंतीने दुःख आणि नैराश्याने भारावून माद्रीला राजाचा मृतदेह तिच्याकडे सुपूर्द करण्याची विनंती केली, जेणेकरून ती त्याच्या मागोमाग मृतांच्या राज्यापर्यंत जाऊ शकेल. परंतु माद्रीने नकार दिला. ती पांडूच्या मागे जाईल असा आग्रह धरला, कारण त्याची इच्छा अपूर्ण राहिली. दोन्ही राण्या फुलांमध्ये आणि झाडांमध्ये उभ्या असताना त्यांचे दुःख स्पष्ट दिसत होते. कुंतीने माद्रीला पुनर्विचार करण्याची विनंती केली, परंतु माद्रीचा निर्धार ठाम होता. तिने मृत्यूपर्यंत आपल्या पतीसोबत जाण्याचे वचन दिले होते आणि तिचे मन आता त्याला सोडून जाऊ देणार नाही. भक्तीच्या अंतिम कृतीमध्ये माद्री त्यांच्या शोकांतिकेचा साक्षीदार असलेल्या निसर्गाच्या सौंदर्याने वेढलेल्या चितेत चढली. ती तिच्या पतीच्या शरीराच्या बाजूला उभी असताना त्या ज्वालांनी त्या दोघांनाही वेढले, जी जीवनाची क्षमभंगुता आणि प्रेम आणि इच्छेच्या सर्व उपभोग शेतीची एक मार्मिक आठवण करून देते. पांडूच्या निधनाची बातमी पसरताच डोंगरावर त्याचे साथीदार असलेल्या ज्ञानी ऋषींनी आपापसात सल्लामसलत केली. त्यांना माहीत होते की महान राजा पांडूने तपस्वी जीवन जगण्यासाठी आपले राज्य आणि सार्वभौमत्व सोडले आहे आणि आपली पत्नी कुंती आणि त्यांच्या अर्भक पुत्रांना त्यांच्या देखभाजी व विश्वास म्हणून माने सोडले आहे. उदारतेने भरलेली अंतःकरणे आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रयत्नांच्या यशाने मुकुट घातलेल्या ऋषींनी पांडूच्या मुलांसह हस्तिनापुराला परतण्याचे ठरविले. त्यांनी एकमेकांना बोलावले, राज्यात जाण्याचा संकल्प केला आणि लगेचच त्यांचा प्रवास सुरू केला. कुंतीला शारीरिक श्रमाची सवय नसली तरी ती तिच्या मुलांवरील प्रेमामुळे प्रेरित होती आणि तिचा पती आणि त्याची दुसरी पत्नी माद्री यांचे 2 मृतदेह घेऊन दबावाखाली होती. थोड्या वेळाने ते कुरुजनला तिथे पोहोचले, जिथे कुंती मुख्य द्वाराजवळ हजर झाली. ऋषींनी कुल्यांना राजा धृतराष्ट्राला त्यांच्या आगमनाची माहिती देण्यास सांगितले आणि लवकरच ही बातमी राज्यभरात पसरली. हस्तिनापूर जे नागरिक आश्चर्याने भरलेले हजारोचे आणि मुनींचा जमाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर आले. सर्व स्तरातील लोकांनी, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र रस्ते भरले होते, जे पूज्य ऋषीची एक झलक पाहण्यास उत्सुक होते. शांतनूचा मुलगा भीष्म याने सोमदत्त, धृतराष्ट्र, विदुर, सत्यवती, गांधारी आणि तिचे 100 पुत्र कौरव यांच्या समवेत मिरवणुकीचे नेतृत्व केले. विशाल समूह होत असताना भीष्माने मोठ्या श्रद्धेने ऋषींचे पाय धुण्यासाठी पाणी अर्पण केले आणि त्यांना पारंपरिक अर्घ्य अर्पण केले. त्यानंतर त्याने सार्वभौमत्व आणि राज्याबद्दल भाष्य केले. पांडूचे जगातून जाणे आणि त्याच्या मुलांच्या वारसा हक्काच्या अधिकाराची कबुली दिली. ऋषींपैकी सर्वात मोठा त्याच्या डोक्यावर चिकटलेले कुलूप आणि प्राण्यांच्या त्वचेने कंबर झाकलेला मिळाव्याला संबोधित करण्यासाठी उभा राहिला. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की राजा पांडू सांसारिक सुख सोडल्यानंतर 100 शिखरांच्या डोंगरावर राहिला होता. त्याने सुरुवात केली. त्याने ब्रह्मचर्य जीवन पद्धती स्वीकारली, परंतु देवांच्या दृष्टिकोनातून काही दुर्बोध हेतूसाठी त्याचा मोठा मुलगा युधिष्ठिर जन्मला. त्याचा जन्म स्वतः धर्माने झाला. ऋषींनी पांडूच्या इतर मुलांचे भीम, अर्जुन आणि जुई मुले नकुल आणि सहदेव यांचे वर्णन करणे सुरूच ठेवले. धनुष्य वापरण्यात पराक्रमी असलेल्या या वाघांचा जन्म त्यांच्या आजोबांच्या जवळजवळ नामशेष झालेल्या वंशाला पुनरुज्जीवित करण्यासाठी झाला होता, असे ते म्हणाले. ऋषींचे बोलणे संपताच ते लोकांच्या डोळ्यांसमोर अचानक गायब झाले. आश्चर्याने विस्मयाने भरलेला एक मोठा जमाव मागे सोडून गेले. नागरिक घरी परतले. त्यांची अंतःकरणे पूज्य ऋषींबद्दल आदराने भरलेली होती, ज्यांनी त्यांचे आशीर्वाद दिले होते. हस्तिनापुरावर सूर्य मावळत होता, ज्याने त्याचा प्रिय राजा
पांडूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत शरीरावर सोनेरी प्रकाश टाकला होता. धृतराष्ट्र त्याच्या मुलाच्या निधनाच्या धक्क्याने अजूनही त्रस्त होता. त्याने विदुराला पांडूच्या दर्जातील राजाला साजेसे अंत्यसंस्कार आयोजित करण्याचे आवाहन केले. विदुराने भीष्माला आपल्या बाजूला ठेवून अंतिम संस्कारांसाठी गंगेच्या किनाऱ्यावरील एक पवित्र स्थान निवडले. शुद्धध्वनी आणि सुगंधी औषधी वनस्पतींनी पेटवलेला धगधगत असलेला पवित्र अग्नी घेऊन कुटुंबातील पुजारी विधी सुरू करण्यासाठी शहरातून निघाले. मित्र, नातेवाईक आणि अनुयायांनी राजाचे शरीर कपड्याने गुंडाळले, त्याला हंगामी फुलांनी सजवले आणि त्यावर अत्तर शिंपडले. त्यांनी शवपेटी तयार करत असताना आजूबाजूला लोकांचा एक सागर जमला. त्यांचे चेहरे दुःखाने कोरलेले होते. भीष्म, विदुर आणि पांडवांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक शहरातून जात असताना वाद्यांच्या आवाजाने हवा भरून गेली. पांढऱ्या छत्र्या आणि या शेपटी वर हलवल्या जात होत्या तर शेकडो लोकांनी गर्दीत रत्ने वितरित केली असतील. आपूचे नागरिक त्यांच्या राजाला निरोप देण्यासाठी एकत्र आले. तेव्हा वातावरण उदास तरीही चैतन्यमय होते. सर्व स्तरातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे एकाच सुरात ओरडत होळीच्या मागे गेले. हे राजकुमार, आम्हाला मागे सोडून तू कुठे जातोस? ते गंगेत जात असताना त्यांच्या ओरडण्याचा आवाज रस्त्यांवरून प्रतिध्वनित होत होता. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाल्यावर मिरवणूक नदीच्या काठावरील एका रोमटिक लाकडाजवळ पोहोचली. शवपेटी खाली ठेवली गेली आणि सोन्या हाताने पुजाऱ्यांनी सुगंधी पाण्याने भरलेल्या सोन्याच्या भांड्यांमध्ये पांडूचे शरीर धुतले. त्यांनी त्याला देही कपड्यांपासून बनवलेल्या पांढऱ्या कपड्याने कपडे घातले आणि ते करत असताना तो हलत असल्याचे दिसले. त्याचे डोळे उघड्या झोपेतून जागे झाल्यासारखे उड्या मारत होते. त्यानंतर इतर अंत्यसंस्कार समारंभ झाले, ज्यात कौरवांनी चितेला आग लावली. त्यांच्या पतित राजाच्या सन्मानार्थ कमल, चंदन, पेस्ट आणि सुगंधी पदार्थ आणले. जशा ज्वाळांनी पांडू आणि माद्रीचे मृतदेह व्यापले, कौशल्याचे ओरडणे हालत शिरले. हे माझ्या मुला, ती दुःखाने भारावून जमिनीवर पडली. नागरिक, प्रांतातील रहिवासी आणि अगदी आकाशातील पक्षी आणि मैदानातील पशु देखील त्यांच्या राजाच्या निधनामुळे प्रभावित झाले. भीष्म, विदुर, धृतराष्ट्र आणि पांडव विलापांमध्ये सामील झाले. त्यांचे दुःख स्पष्ट होते. त्यानंतर जलविधी झाला, ज्यात शोक करणाऱ्यांनी आपल्या प्रिय राजाला निरोप देण्यासाठी अंतिम संस्कार केले. ते संपल्यावर लोकांनी एकमेकांचे सांत्वन केले. पांडूच्या शोकाकून पुत्रांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पांडव आणि राजा पांडूच्या निधनानंतर भीष्म आणि कुंती यांनी त्यांच्या मृत राजाच्या सन्मानार्थ एक भव्य श्राद्ध समारंभ आयोजित केला. त्यांनी पिंड, धार्मिक अन्न अर्पण केले आणि ब्राह्मण आणि कौरवांना मेजवानी दिली. त्यांना भेटवस्तू म्हणून रत्ने आणि जमिनी दिल्या. हस्तिनापूरचे नागरिक पांडव बंधूंसह शहरात परतले, जे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूशी संबंधित अशुद्धतेपासून शुद्ध झाले होते. जेव्हा लोक राजा पांडूच्या निधनाबद्दल शोक करत होते, तेव्हा पूज्य ऋषी व्यास यांना जाणवले की एक मोठी आपत्तीची वेळ जवळ येत आहे. त्यांनी आपल्या आई सत्यवतीला जंगलात माघार घेण्याचा आणि योगासनात स्वतःला समर्पित करण्याचा इशारा दिला. कर समाज लवकरच फसवणूक आणि अन्यायाने भरून जाईल. सत्यवतीने आपल्या सून अंबिका आणि कौसल्या यांच्यासह जंगलात प्रवेश केला, जिथे ते गहन चिंतनाने बुडून गेले. दरम्यान आता मोठे झालेले पांडव भाऊ त्यांच्या वडिलांच्या घरी राहत होते. पांडूचा दुसरा मुलगा भीम लक्षणीय शक्ती आणि पराक्रमाचे प्रदर्शन करत होता. अनेकदा खेळकर युद्धांमध्ये धृतराष्ट्राच्या पुत्रांना पराभूत करत होता. धृतराष्ट्राचा मोठा मुलगा दुर्योधन भीमाशी शत्रुत्व प्रस्थापित करू लागला आणि त्याचा नाश करण्याचा कट रचू लागला. दुर्योधनाने गंगेच्या काठावर एक राजवाडा बांधला, ज्याला प्रमाणकुटी म्हणतात, जिथे त्याने पांडवांना त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी आमंत्रित केले. राजवाडा लटक्या समुद्र वस्तू आणि निवडक वाईन्सनी भव्यपणे सुशोभित केला होता. जेव्हा सर्व तयार झाले, तेव्हा दुर्योधनाने त्यांना एकत्र जलक्रीडा करण्याचा प्रस्ताव दिला. युधिष्ठिराने होकार दिला आणि राजपुत्रांनी हत्ती आणि गाड्यांवर स्वार होऊन राजवाड्यात प्रवेश केला. राजवाड्यात प्रवेश केल्यावर पांडव त्याचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. ते खाली बसले, अन्नाची देवाणघेवाण केली आणि एकत्र खेळू लागले. दरम्यान दुर्योधनाने भीमच्या अन्नामध्ये गुप्तपणे एक शक्तिशाली विष मिसळले होते. तो त्याच्या योजनेत यशस्वी झाला आहे असे समजून त्याने भीमाला विषारी अन्न उदारपणे दिले. राजकुमारांनी त्यांचा खेळ सुरू ठेवला. अखेरीस ते थकले
आणि त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. खेळून थकलेला भीम त्याच्या रक्तवाहिन्यांमधून विष वाहत असल्याची जाणीव न होता जमिनीवर पडला. दुर्योधनाने त्याला झुडपांच्या तारांनी बांधले आणि त्याला पाण्यात फेकले. तो नागागाजात पोहोचेपर्यंत भीम बुडाला, जिथे हजारो सापांनी त्याला चावा घेतला आणि विष नष्ट केले. जेव्हा भीम शुद्धीवर आला तेव्हा तो त्याच्या बंधनातून मुक्त झाला आणि सापांना जमिनीखाली दाबू लागला. एक अवशेष आयुष्यभरासाठी पळून गेला आणि त्याचा राजा वासुकीकडे घटनेची माहिती देण्यासाठी गेला. वासुकी त्यांची कथा ऐकल्यावर भीमसेनाला भेटायला गेला आणि त्याला नागाने वेढलेल्या झुडपांमध्ये बांधलेला आढळला. सापांच्या स्वामीने त्याचा नातेवाईक आरेकला पाहिले आणि तो त्याच्या कुटुंबात पुन्हा सामील झाल्याने आनंदित झाला. अशी आहे का आता हस्तिनापूरच्या गजबजलेल्या शहरात कौरव आणि पांडवांनी एकत्रितपणे एक आनंदाचा दिवस संपवला होता. पण ते घरी परतण्याच्या तयारीत असताना भीम हा पराक्रमी योद्धा कुठेच सापडला नाही. भीमाच्या अनुपस्थितीमुळे दुष्ट दुर्योधनाचे हृदय आनंदाने फुलले आणि त्याने आपल्या भावासह मोठ्या उत्साहात शहरात प्रवेश केला. दरम्यान कुंतीचा सद्गुणी मोठा मुलगा युधिष्ठिर आपल्या बेपत्ता भावाच्या भावनेने आणि चिंतेने भरलेल्या आपल्या आईला शोधत होता. आई, भीम आला आहे का? त्याने तिला नमन करत विचारले. मला तो येथे सापडत नाही. तो कुठे गेला असेल? आम्ही बागांमध्ये आणि जंगलात सर्वत्र शोध घेतला, पण त्याचे कोणतेही चिन्ह दिसले नाही. कुंती घाबरून ओरडली, प्रिय मुला, मी भीमाला पाहिले नाही. तो माझ्याकडे आला नाही. पटकन परत या आणि तुझ्या भावासह त्याचा शोध घ्या. युधिष्ठिर जेव्हा आपल्या भावांकडे परत गेला तेव्हा त्याने शहांना सल्लागार विदुराला बोलावले. भीमसेन बेपत्ता आहे. कुंती घाबरून तिची अंतकरणे धावून आली. दुर्योधन उघडपणे सिंहासनाची इच्छा बाळगतो आणि मला भीती वाटते की त्याने गाण्याच्या भरात माझ्या प्रिय व्यक्तीचा वध केला असेल. विदुराने तिला आश्वासन दिले. धन्य महिला, असे म्हणू नका. आपले इतर मुलांचे काळजीपूर्वक रक्षण का. जर दुर्योधनावर आरोप झाला पर तो त्या सर्वांना ठार मारू शकेल. पण त्यांना हे माहीत नव्हते की भीम प्रत्यक्षात नागांच्या आदरात त्याचा आनंद घेत होता, ज्यांनी त्याला त्यांच्या अधोलोक क्षेत्रात शोधून काढले होते. 8व्या दिवशी तो पराक्रमी योद्धा जागे झाला. त्याने खाल्लेल्या अमृताने त्याला स्फूर्ती मिळाली. नागांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि सांत्वन दिले. ते म्हणाले, तुझ्याकडे 10 हालर हातींची ताकद असेल. युद्धात कोणीही तुला पराभूत करू शकणार नाही. भीमाने पवित्र पाण्यात स्नान केले, दिव्य दागिने परिधान केले आणि सापांचे आशीर्वाद प्राप्त केले. जेव्हा तो अधोलोकातून बाहेर पडला तेव्हा भीम वेगाने त्याच्या आईच्या बाजूला धावला. त्यांच्या पुनर्मिलनामुळे कुटुंबाला खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली. युधिष्ठिराने आपल्या भावांना ही घटना गुप्त ठेवण्याचा इशारा देत म्हटले, या दिवसापासून एकमेकांचे काळजीपूर्वक रक्षण करा. आणि म्हणून ते सतर्क झाले. नवीन जाणीवीसह एकमेकांकडे पाहत होते. पण दुर्योधनाच्या योजना अविरत सुरू राहिल्या. त्याने पुन्हा भीमाच्या अन्नात विष मिसळले. परंतु धृतराष्ट्राचा मुलगा युयुत्सूने पांडवांना माहिती दिली, ज्यांनी ते विष कोणत्याही हानीशिवाय पचवले. दुष्ट कौरवांनी पांडवांचा नाश करण्यासाठी इतर अनेक योजना आखल्या, परंतु विदुराच्या सूज्ञ सल्ल्याने काही पांडवांच्या सतर्कतेने प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. जसे जसे दिवस जात होते तसचे गाजा धृतराष्ट्राने आपल्या मुलांना आळशी आणि दुष्ट होत असल्याचे पाहून नियुक्त केले. भरत या प्राचीन भूमीवर जिथे पराक्रमी नद्या वाहत होत्या आणि उंच डोंगर होते, तेथे गौतम नावाचे एक महान ऋषी राहत होते. ते शस्त्रशास्त्राचे तज्ज्ञ होते आणि त्यांचा मुलगा सरद्वत हातात बाण घेऊन जन्माला आला होता. लहानपणापासूनच सरद्वत यांनी शस्त्रांच्या अभ्यासात विलक्षण प्रतिभा दाखवली, परंतु इतर विज्ञानात त्यांना फासा घस नव्हता. गोपमच्या तपश्चर्येने स्वतः इंद्राचे लक्ष वेधून घेतले होते, ज्याने गौतमाच्या तपश्चर्येस अडथळा आणण्यासाठी जंपत नावाच्या एका दिव्य कन्येला बोलावले होते. ती आश्रमात पोहोचली आणि तिच्या सौंदर्याने सरद्वतला मोहात पाडले, परंतु त्याच्या दृढ इच्छाशक्तीमुळे तो तिच्या मोहिनीचा प्रतिकार करू शकला. तथापि त्याच्या भावनिक आंदोलनामुळे त्याच्या प्राणद्रव्याचे बेशुद्ध उत्सर्जन झालेली हिवाळ्याचा द्रव एका गुठळीवर पडला, जिथे तो 2 भागांमध्ये विभागला गेला आणि जुळ्या मुलांना जन्म दिला. राजा शांतनूच्या उपस्थितीत असलेल्या एका सैनिकाने जुळ्या मुलांवर आणि त्यांच्या सोडून दिलेल्या धनुष्य आणि बाणांवर अडकळले. ते बाहूंमध्ये निपुण असलेल्या ब्राह्मणाची संतती असू शकतात असा विश्वास ठेवून तो त्यांना राजाकडे घेऊन गेला. देवाभावाने प्रेरित होऊन राजा शांतनूने जुळ्या मुलांना दत्तक घेतले आणि त्यांना आपल्या राजवाड्यात वाढवले. त्याने त्यांना कृपा आणि कृपी असे नाव दिले,
कारण त्याने त्यांना करुणेने वाढवले होते. तथापि गौतमच्या मुलाने आपले शिक्षण प्रामाणिकपणे चालू ठेवले. अखेरीस त्याला कळले की त्याच्या मुलांचे संगोपन राजाकडून केले जात आहे. आपल्या मुलाला शस्त्रास्त्रांचे विज्ञान शिकवण्याचा निर्धार करून तो राजा शांतनूकडे गेला आणि त्याने कृपा यांना शिक्षण देण्याची परवानगी मागितली. त्यानंतर त्याने त्याला शस्त्रास्त्रांच्या विज्ञानाच्या 4 शाखा तसेच ज्ञानाच्या इतर अनेक शाखा शिकवल्या. द्रोणाच्या मार्गदर्शनाखाली कृपा अल्पावधीतच एक कुशल प्राध्यापक झाला. स्वतः द्रोणाबाबत बोलायचे झाले तर त्याचा जन्म गंगेच्या उगमस्थानी कठोर व्रतांचे पालन करणाऱ्या महान ऋषी भारद्वाज यांच्या प्राणद्रव्यातून झाला होता. एके दिवशी इतर अनेक ऋषींबरोबर स्नान करताना भारद्वाजाला एक अप्सरा घुताची दिसली आणि त्याला इच्छा झाली. त्याचा प्राणद्रव द्रोण नावाच्या पात्रात गोळा केला गेला, ज्यातून द्रोण उगम पावला. द्रोणाने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वेदांचा आणि त्यांच्या शाखांचा अभ्यास केला. नंतर त्याने आग्नेयास्त्राबद्दलचे ज्ञान त्याचा मुलगा अश्वत्थामाला कळवले. अश्वत्थामांचा जन्म एका लक्षणीय रडण्याबरोबर झाला होता, ज्याचा आवाज आकाशीय घोड्याच्या उच्चाईसवांच्या शेजारच्या आवाजासारखा होता. भारद्वाजाने राजा प्रिशाताशी मैत्री केली होती, ज्याला द्रुपद नावाचा मुलगा झाला होता. जेव्हा प्रिशाताचा मृत्यू झाला तेव्हा द्रुपद उत्तरेकडील पांचालांचा राजा झाला आणि त्याच्याबरोबर खेळण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी नियमितपणे द्रोणाला भेट देत असे. भारद्वाजाच्या स्वर्गारोहणानंतर द्रोणाने त्याचे शिक्षण चालू ठेवले. प्राचीन भारतातील ओघळत्या टेकड्या आणि हिरव्यागार जंगलामध्ये वसलेल्या पांचालांच्या चैतन्यमय शहरात राजा द्रुपद आपल्या सिंहासनावर बसला. त्याने भव्यतेची चमक दाखवली. त्याच्या दरबारी आणि सल्लागारांनी त्याला विडले. त्यांचे चेहरे राजाची मनस्थिती प्रतिबिंबित करतात. एक अभिमानाची भावना. कारण महान राज्यांच्या या युगात संपत्ती आणि सामर्थ्य हे शासकाच्या गुणवत्तेचे अंतिम मोजमाप होते. राजाने राज्यकिल्ल्याच्या गुंतागुंतीचा विचार केला तेव्हा गर्दीतून एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बाहेर आले. ते एक प्रसिद्ध ऋषी आणि योद्धा पुजारी भारद्वाज यांचे पुत्र द्रोण होते. प्रत्येक पावलावर द्रोणाने शात अधिकाराचे वातावरण पसरवले. त्याचे डोळे जगाच्या कामकाजाच्या सखोल समजुतीने चमकले. जेव्हा तो सिंहासनाजवळ पोहोचला तेव्हा तो राजा द्रुपदासमोर आदराने झुकला. नमस्कार महाराज, द्रोण म्हणाला. त्याचा आवाज शतऋतूतील पानांच्या हलक्या गडगड्या आवाजासारखा. मी तुमच्याकडे मित्र म्हणून येत आहे. शब्दांमुळे राजा द्रुपदाचा चेहरा रागाने विदीर्ण झाला. त्याचे डोळे संतापाने चमकले आणि तो बोलत असताना त्याचे कपाळ खवळले. तू स्वतःला माझा मित्र म्हणतोस? हे द्रोण, तुझी बुद्धी खरोखरच मर्यादित आहे. तू मैत्रीबद्दल असे बोलतोस जरूर ती एक क्षुल्लक गोष्ट आहे, काहीतरी उचलायचे आहे किंवा इच्छेने बाजूला ठेवायचे आहे. पण मी पांचालांचा राजा आहे आणि तू फक्त एक गरीब ब्राह्मण आहे. राजाचे शब्द तिरस्काराच्या झुतात पडले. द्रोणाच्या धासामुळे त्याचा अभिमान दुखावला गेला. द्रुपद पुढे म्हणाला, या जरा मैत्री ही एक विलासी गोष्ट आहे जी समान दर्जा आणि संपत्ती सामायिक करणाऱ्यासाठी राखीव आहे. ती श्रीमंत आणि वंचित यांच्यात किंवा थोर जन्म आणि खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये अस्तित्वात असू शकत नाही. द्रोणाने राजाचा आक्रोश लक्षपूर्वक ऐकला. त्याची अभिव्यक्ती वाचण्यायोग्य नव्हती. शेवटी जेव्हा द्रुपद शांत झाला तेव्हा द्रोणाने शांत सौम्य आवाजात उत्तर दिले, महाराज, मला तुमचे शब्द समजले आहेत, परंतु ते कटुता आणि अभिमानाने भरलेले आहे. मैत्री ही अशी गोष्ट नाही जी हलक्यात घेतली जाऊ शकते किंवा जीर्ण झालेल्या पोशाखासारखी टाकून दिली जाऊ शकते. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न आणि समर्पण आवश्यक आहे. या शब्दामुळे राजाचा राग पुन्हा पेटला. पण द्रोण ठाम उभा राहिला. त्याचे डोळे द्रुपदाच्या चेहऱ्यावरून कधीही हालत नव्हते. द्रोण हळूच म्हणाला, मला माहीत आहे की आमची मैत्री पूर्वी बनावट होती, पण याचा अर्थ असा नाही की ती शतऋतूतील फुलासारखी कोरडी पडली पाहिजे. महाराज, मी त्याला पुनरुज्जीवी आणि बळकट करण्याचा प्रस्ताव मांडतो. द्रुपदाचा प्रतिसाद ताका होता. एक कठोर फटका ज्याने द्रोणाला शात्र केले. एक राजाच्या शब्दांवर चिंतन करताना ऋषींचे डोळे अरुंद झाले. त्याने एक आपल्या पर्यायांवर काळजीपूर्वक विचार केला. आत्मपरीक्षेच्या त्या क्षणी त्याच्या मनात एक योजना तयार होऊ लागली. सूर्य शिथिलाच्या खाली बुडत असताना राजवाड्याच्या अंगणात लांब सवन्या टाकत द्रोण हस्तिनापूरच्या गजबजलेल्या शहरात भारद्वाजचा मुलगा द्रोण नावाचा एक तरुण राजकुमार त्याचा यजमान कृपा याच्यासोबत गुप्तपणे राहत होता. त्याचा पराक्रमी मुलगा अश्वत्थामन कधी कधी कुंतीच्या मुलांना शस्त्रे कशी वापरायची हे शिकवत असे, परंतु त्याचे पराक्रम सर्वांना अज्ञात राहिले. एके दिवशी राजपुत्र शहराबाहेर खेळत आणि फिरत असताना त्यांनी विहिरीत एक चेंडू गमावला. निराश आणि लज्जित होऊन
ते कसे परत मिळवायचे हे त्यांना समजत नव्हते. तेव्हा त्यांना एक वृद्ध ब्राह्मण द्रोण त्याच्या दैनंदिन अग्निहोत्र विधींमुळे पवित्र झालेला दिसला. राजकुमार मदतीसाठी हातबल होऊन त्याच्याकडे आले. त्याची निराशा पाहून द्रोण हसला आणि त्याने उपाय सुचवला. जर त्यांनी त्याला त्या दिवशी रात्रीचे जेवण देण्याचे वचन दिले तर तो चेंडू आणि त्याने विहिरीत फेकलेली अंगठी घेऊन येईल. कुंतीचा मुलगा युधिष्ठिरने द्रोणच्या अटी मान्य केल्या, परंतु प्रथम त्याची परवानगी मागितली. द्रोणाने